रायगडच्या माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ताम्हाणी घाट या ठिकाणी असलेल्या पोलीस चौकीच्या 2 किलोमीटर अंतरावर तीव्र उतारावरून पुण्याहून आलेल्या 6 पर्यटकांची गाडी तीव्र उताराचा अंदाज न आल्याने थेट 500 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे। पुणे खडकवासला उत्तम नगर येथील 6 रहिवासी हे पर्यटनासाठी कोकणात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दुर्दैवाने ते कोकणात पोहोचण्या अगोदरच घाटाच्या तीव्र उतारावर अपघात झाल्याचं समजतंय। सोमवारच्या मध्यरात्री उत्तम नगर येथून हे पर्यटक कोकणात निघाले होते। मंगळवारी दिवसभरात त्यांचा फोन न लागल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली, परंतु त्यांचा कोणत्याच प्रकारचा संपर्क झाला नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी पुणे येथील उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये त्याचबरोबर माणगाव पोलीस स्टेशनला तशी खबर दिली। त्या अनुषंगाने शोध घेतला असता त्यांचे शेवटचे लोकेशन ताम्हाणी घाटात सापडले। या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेतला असता थार गाडी खाली कोसळल्याचं चित्र कॅमेऱ्यात कैद झाले। सद्यस्थितीत एक मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून इतर मृतदेह काढण्याचं काम सुरू आहे। हलू नका जास्त लोक त्यापैकी नाही त्या 4 मोबाईल पैकी डोसाचा मोबाईल आहे का? हा मिळालाच नाही का? नाही मिळाला मोबाईल 4 मॅन त्याच्यामध्ये नाही आहे। हा नंबर नाही का? तुम्ही चेक केलं का? डाऊन करू तिथनं घेतो। ओके दाबा डाऊन करायला लागेल। हां डाऊन कर हां 1 मिनिट डाऊन एक हँडल थोडी क्लोज दे डाऊन करा ए डाऊन कर आस्ते डाऊन कर धरून ठेव डाऊन कूल डाऊन इकडे त्या साइडला एक साइडला घे, त्या साइडला घे डाऊन त्या साइडला डाऊन येऊ दे स्लो घ्या येऊ दे इथे चला येऊ दे इथेच घ्या इकडे घ्या येऊ दे अँकर काढून घ्या चला यस सर ट्रॅफिक काढून घ्या थोडी चालेल आता झालं हे सेटअप काढायचं। नमस्कार, मी धम्मशील सावंत। आज आपण या ठिकाणी माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ताम्हिणी घाटामध्ये जी कार कोसळून दुर्घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये 6 जण या ठिकाणी मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळते। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सर आहेत। सर, कशा पद्धतीचा हा अपघात आहे, आत्ताची नेमकी अपडेट्स काय? हा जो अपघात आहे, जे 6 तरुण पुण्यावरून इकडं कोकणामध्ये जाण्यासाठी निघालेले होते, त्यांची गाडी जी आहे ड्रायव्हरचं कदाचित नियंत्रण सुटल्यामुळं ती खाली गेलेली ताम्हिणी घाटामध्ये। तर त्या अनुषंगाने सध्या स्थानिक बचाव पथकांच्या मदतीने बचाव कार्य आमचं चालू आहे। सध्या टीम मेंबर खाली आहेत। आतापर्यंत 6चे 6 डेड बॉडीज ज्या आहेत ह्या मिळालेल्या आहेत खाली, पैकी एक डेड बॉडी आता थोड्या वेळापूर्वीच आपण वरती आणलेली आहे। बाकीच्यांना काढण्याचं काम सुरू आहे। कशा पद्धतीनं सर्च ऑपरेशन आहे, यामध्ये कोणकोणत्या टीम सहभागी आहेत? यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आपले तहसीलदार साहेब आहेत, मेडिकलची टीम आहे आणि प्रामुख्याने सगळ्यात मोठं वर्क याच्यामध्ये जे आहे ही SVRSS रेस्क्यू टीम जी कोलाडची आहे ती एक आपल्याकडे मुख्य भूमिकेमध्ये आहे। मुळशीची रेस्क्यू टीम आहे, स्थानिक आपले शेलार मामा रेस्क्यू टीम आहे आणि माणगावचीच एक साळुंके रेस्क्यू टीम आहे। अशा 4ही रेस्क्यू टीमची संपूर्ण टीम या ठिकाणी हजर आहे आणि त्यांच्या मदतीने हे आपलं काम चालू आहे। हे जे सर्च ऑपरेशनमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून आपली जी टीम काम करते, आता नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत। मृतांची ओळख वगैरे पटू शकले का? 100% सर्व मृतदेह बाहेर काढलेत? एकच मृतदेह आतापर्यंत बाहेर आलेला आहे, परंतु जे वर्णन आहे गाडीचं, त्यांची 6 लोकांची जी नावं आहेत ती खात्री झाली की 6 लोक जी मिसिंग होती पुण्यावरनं ती 6ची 6 30 लोक आहेत। एकूणच ताम्हिणी घाटामध्ये ज्या पद्धतीनं अरुंद रस्ता आहे आणि सातत्यानं अपघात या ठिकाणी होतात, वाहतूक पोलीस आहेत किंवा माणगाव पोलीस आहेत, वाहतूक नियंत्रण करण्यासाठीची काय उपाययोजना आहे? खरं तर सगळ्यांनाच माहिती आहे की हा अतिशय असा वळणावळणाचा आणि धोकादायक घाट आहे। या ठिकाणी वाहतुकीवर खरंच जे आहे कंट्रोल एकतर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यावरनं तरुण या ठिकाणी पर्यटनासाठी कोकणामध्ये येतात, वेगात गाडी चालवतात आणि त्याच्यामुळे सुद्धा हे एक अपघाताचं कारण या ठिकाणी आहे। सर, जनतेला काय आव्हान कराल? सातत्यानं आपण बघतो की ताम्हिणी घाटामध्ये अपघात होतात आणि त्याच्यात अनेक जण मृत्युमुखी पडतात।
काय नेमकी कारणं आहेत, जनतेला आपण काय आवाहन कराल की कशा पद्धतीनं सुरक्षितता सतर्कता बाळगली पाहिजे? जनतेला किंवा सर्व वाहनधारकांना एवढीच आवाहन आमच्या या निमित्ताने आहे की आपण रस्त्यावर चालताना स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या, वाहतुकीचे नियम पाळा आणि कुठेही दिलेले नियम तोडू नका. एकूणच आपल्यासोबत पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे सर होते आणि त्यांनी या ठिकाणी हा अपघात नेमका कसा झाला, कशा पद्धतीचं सर्च ऑपरेशन सुरू आहे, आतापर्यंतचे अपडेट्स काय ते या ठिकाणी दिलेले आहेत. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.